स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमातून लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या निवेदनावरून इथून शासनाच्या काळात 87 कोटी रुपयांना मंजुरी देऊन एकूण उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली। परंतु त्यानंतर आमदार बाबासाहेब तानवडे यांचे अपघाती निधन झाले। त्यानंतर सिद्धाराम मैत्रे आमदार झाले आणि ही योजना रेंगाळली। परंतु सध्या एकरूप योजनेच्या अंतिम टप्प्याचे श्रेय आयत्या पीठावर रेगोटे ओढणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी घेऊ नये, असे जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे आणि आनंद तानवडे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। जून 2024 या सिंचन योजनेवर 205 कोटी 31 लाख रुपये खर्च झाले असून योजना 100% पूर्ण होण्यासाठी दरगनाळी फाट्याची वितरण व्यवस्था धरून आणखी 207 कोटी 49 लाख रुपयाची या योजनेला गरज आहे। या योजनेमुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। या योजनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील 51 गावांमधील 10,110 हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 19 गावांमधील 7,200 हेक्टर असे एकूण 17,310 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या हरित क्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे। तानवडे यांच्यानंतर मेत्रे हे आमदारही झाले, मंत्रिपदही त्यांनी भूषवलं, पण मंत्रिपद भूषवून सुद्धा ही योजना पूर्ण करू शकले नाही। परंतु 2008 पर्यंत त्यांच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये निधी या योजनेला आला, पण योजना पूर्णत्वास गेली नाही। या पत्रकार परिषदेला आनंद तानवडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते।